सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे बंटी मामा शिवनाथला म्हणत असतो की दाजी, अहो सुनेला चपाती बनवता आली नाही म्हणून तुम्ही घरातील सर्वच मुलांना चपाती बनवायला शिकवली. खरंच तुम्ही खूपच जास्त ग्रेट आहात. तेव्हा इथे शिवनाथ म्हणत असतो, अरे बंटी, घरातील सर्वच मुलांना चपाती बनवायला यायला हवी. असं नाही की मुलींना स्वयंपाक आलाच पाहिजे आणि मुलांना नाही. हे बघ, मुलींनी आहे ना, वेदा लक्षात ठेव, आपलं आधी कर्तृत्व सिद्ध करायचं, आपल्यासुद्धा करिअरकडे लक्ष द्यायचं आणि तसंही मुलांनीसुद्धा करायचं. त्यांनी आपलं करिअरसुद्धा करायचं आणि त्यांनासुद्धा स्वयंपाक बनवता आला पाहिजे. अगं, स्वतःचं पोट स्वतःला भरता आलं पाहिजे, बरोबर ना? तेव्हा माधव म्हणतो, आप्पा हे बघा. माधवने खूपच उत्तम चपाती केलेली असते, गोल आणि सुंदर. तेव्हा आप्पा खुश होतात आणि म्हणतात, वा माधव वा, खूपच छान चपाती केलीस तू. हो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चपाती बनवलीत म्हणून आजचं काम संपलं असं नाही. आपल्याला गोडाऊनमध्ये सुद्धा जायचं आहे, गोदामात चला बरं. तेव्हा इथे लगेच श्री म्हणतो की आप्पा, मी सुद्धा येणारच आहे गोदाममध्ये, पण थोड्या वेळाने येईन, थोडा उशिरा येईन, कारण आईने मला आणि पिहूला जोडीने मंदिरामध्ये जायला सांगितले. त्यानंतर इथे पिहूचे वडील आणि आई दोघेजण आता मार्केटला आलेले असतात. ते घरी चाललेले असतात. पिहूच्या वडिलांना खूपच जास्त त्रास होत असतो. तेव्हा इथे पिहूची आई म्हणते, अहो काय होते तुम्हाला, कशाला इतका त्रास करून घेताय, प्लीज नका ना घेऊ. तेव्हा ते म्हणतात, अगं त्रास करून घेऊ नाही तर काय करू सांग बरं तू. बघितलंस ना, मार्केटमध्ये तुझ्याबरोबर फक्त एक वस्तू खरेदी करायला आलो तर लोक मला कसे बोलले तू बघितलंस ना. आधी माझी ओळख काय होती, तर माझं कंदी पेढ्याचं एवढं मोठं दुकान आहे आणि कंदी पेढेवाला म्हणून या हनुमंतरावाचं नाव होतं. पण आता काय झालं, सगळे मला पळून गेलेल्या मुलीचा बाप म्हणून ओळखतात. माझी मुलगी पळून गेली आणि माझी इज्जतच गेली गं. त्यानंतर ते म्हणतात, मी प्रत्येक लग्नामध्ये कंदी पेढे देऊन सर्वांचं तोंड गोड करत होतो, पण माझ्या मुलीने पळून जाऊन स्वतःच्या बापाचं तोंड कडू करून टाकलं. सांग ना आता काय करू मी. तेव्हा ती म्हणते, तुम्ही शांत व्हा, नका त्रास करून घेऊ. पिहूने पळून जाऊन खूप मोठी चूक केली असं मला वाटतं. तेवढ्यातच पद्माचा फोन आलेला असतो. तेव्हा इथे पिहूची आई म्हणते, अहो पद्माताईंचा फोन आहे. ते म्हणतात, उचल बरं, काय बोलतायत ते तरी बघू दे. तेव्हा इथे पद्माचा फोन उचलल्यानंतर ते म्हणतात, हॅलो पद्माताई बोला. ती म्हणते, कसे आहात तुम्ही, कसं चाललं आहे, बरे आहात ना. पद्मा म्हणते, मी पण काय विचारते, कसे बरं तुम्ही बरे असणार. अहो आपली मुलगी पळून गेली, एक पळून गेलेल्या मुलीचा बाप आणि आई असणार तरी कसे सांगा ना तुम्ही. तेव्हा इथे तुमच्या मुलीचंसुद्धा इतकं काही बरं नाही हो. म्हणजे आता समोरच्या घरात आहे बिचारी, तुमची मुलगी इतकी लाडाकुडात वाढवली असेल तुम्ही आणि आता त्या घरामध्ये तिचं काही बरं नाही चाललं आहे. समोरच राहत असते, सतत समोर जे येतं तेच सांगायला तुम्हाला फोन केला आहे. पिहूची आई म्हणते, अहो नक्की काय झाले, काय झालं आमच्या पिहूला, सगळं ठीक तर आहे ना. ती म्हणते, आता काय सांगायचं तुम्हाला ताई, तुम्ही पण आहात का, काय सांगू तुम्हाला आता, तुमच्या मुलीचे काय हात चालले ते. तेव्हा तिचे बाबा म्हणतात, नक्की काय चालले, काही सांगाल का. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता शिवनाथच्या घरामध्ये सगळेजण मस्त भाकऱ्या बनवायला शिकत असतात, चपाती बनवायला शिकत असतात आणि इथे पद्मा आता त्यांचे वेगळेच कान भरत असते. आणि तेव्हा इथे शिवनाथ म्हणतो की चला माधव आपण निघूया, बाकीच्यांना जिथे जायचं आहे तिथून जाऊन येऊ दे. तेव्हा शिवनाथ गेलेला असतो. शिवनाथ म्हणतो, चला उमा, आम्ही निघतो जायला. उमा म्हणते, बंटी बघितलंस ना, अरे हे किती चांगले आहेत, कसा विचार करतात, बघितलंस ना तू. तो म्हणतो, ताई मला आधीपासूनच माहिती आहे दाजींचा स्वभाव कसा आहे ते. तेव्हा पिहू म्हणते, खरंच
असे सासरे आहेत ना, नशीबवाल्या मुलींनाच मिळत असतील. मी तर फॅन झाले बाबांची. खरंच मी बाबांची फॅन झालेली आहे. तेव्हा राघव म्हणतो की वहिनी तुम्हीच नाही, मी सुद्धा फॅन आहे बरं का माझ्या आप्पांचा, कारण मला माहिती आहे त्यांची सवय कशी आहे ते. तेव्हा पद्मा इथे काड्या लावत असते, आग लावत असते. ती म्हणत असते, अहो तुम्ही तुमची मुलगी इतकी लाडाकुडत वाढवली आणि इथे तुमच्या मुलीला किती कामं करावी लागत आहेत तुम्हाला माहिती आहे. दिवसभर इथे तिला ओरडण्याचा आवाज येत असतो. सगळेजण तिला रागवत असतात. सकाळी लवकर उठावं लागतं, केर कचरा पाणी घरातली सगळी कामं, आणि ती नाही जमली की आरडाओरडा. हे सगळं आता चालूच आहे. तुम्ही सांगा बरं, तुमची बिचारी पोरगी एवढ्या मोठ्या घरात आली, एवढी सगळी कामं करते, कसं बरं वाटत असेल तुम्हाला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पद्मा भडकवण्याचं काम हे करतच असते आणि तेवढ्यातच इथे तिच्या वडिलांना आणि आईला प्रचंड वाईट वाटत असतं. तुम्ही आई वडील म्हणून काहीतरी केलं पाहिजे, राग रुसवा मागे टाका आणि काहीतरी करा आपल्या मुलीसाठी, बिचारीचे हाल चालले तो. तेव्हा पिहूचे वडील म्हणतात, हनुमंतराव म्हणजे मी काय केलं पाहिजे पद्माताई, आहो तुम्ही तरी सांगा. तेव्हा पद्मा म्हणते, ठीक आहे, मला असं वाटतं की ज्या लोकांनी तुमच्या मुलीचे हाल केले, तुमच्या मुलीला पळून घेऊन गेले, त्या माणसांना तुम्ही धडा शिकवला पाहिजे. तुम्ही एक काम करा, पोलीस कंप्लेंट करा त्या लोकांच्या विरोधामध्ये आणि पोलिसांना सांगा त्या गुन्हेगारांना अरेस्ट करायला. मी जसं सांगते तुम्ही तसं करा, सगळं तुमच्या मनाप्रमाणे होईल. त्यानंतर इथे मंदा मावशी आलेली असते. ती माईंना म्हणत असते की माई, अहो लक्ष्मीच्या पावलांनीच मुलगी घरात आली आहे, घर जोडणारी मुलगी भेटले, खरंच खूप चांगली मुलगी आहे, राघवला घरी घेऊन आली. तेव्हा इथे माई म्हणतात, त्या घरामध्ये अशीच मुलगी पाहिजे होती आणि ती मुलगी या घरामध्ये आली आहे, मला खरंच खूप बरं वाटतं आहे, खूपच चांगली मुलगी आहे. भरभरून इथे आता मंदा कौतुक करत असते. अहो सुनेला इथे चपाती बनवता नाही आली म्हणून तुमच्या जावयाने शिवनाथने सर्वच मुलांना चपाती बनवायला शिकवली, सगळ्यांनाच. आणि त्यानंतर तुम्हीसुद्धा नशिबान आहात की तुम्हाला आणि तुमच्या मुलीला इतका चांगला नवरा आणि तुम्हाला इतका चांगला जावई मिळाला. तुम्ही तर खुश व्हायला हवं. अहो कंदील घेऊन जरी शोधला असतात ना, तरी इतका चांगला जावई तुम्हाला मिळाला नसता. त्यानंतर इथे लगेचच माई म्हणतात, हो खरं बोलतेस तू. तिकडे माझी उमा त्यांच्याबरोबर खूपच आनंदात आहे आणि इथे आता त्यांच्या घरात आलेली सून पण खूप चांगली आहे. मंदा तू इथे थांबी आली हां. आणि ती जाऊन आता आपला एक हार घेऊन येते पिहूला आशीर्वाद म्हणून, आणि तो हार आणून ती मंदा मावशीच्या हातामध्ये देणार. तेवढ्यातच तिथे छाया येते. तेव्हा लगेचच इथे माई घाबरतात. तेव्हा छाया म्हणते, अवं काय झालं, अवं द्या की हार, अवं द्या, मी कशाला काय बोलते. उलट मला तर वाटतं की दोन घरातलं वैर लवकरात लवकर संपावं, दोन्ही कुटुंब लवकरात लवकर एकत्र यावं, मला तर असंच वाटतं. तेव्हा इथे मला फक्त एवढं वाटतं की सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे, त्या घरामध्ये चांगल्या सुना येऊ दे आणि शिवनाथदादांच्या मनामधून आहे ना सगळं काही निघून जाऊ दे आणि माझ्या मुलीलासुद्धा चांगलं स्थळ येऊ दे आणि माझ्या मुलीचं लग्न एका चांगल्या घरामध्ये होऊ दे, मनामध्ये कुठलाही गैरसमज राहायला नको. तेव्हा इथे मंदाला लगेचच इथे छाया म्हणते, आणि कधीतरी वैर मिटल्यानंतर मंदा मावशी आपल्या घरी पहिली येऊ दे. मंदा म्हणते, नाही हो नाही, अजिबात नाही, काहीही झालं तरी आधी मी तर माझ्या उमाकडेच जाणार. ती म्हणते, व्हाय का, मला हे आधीपासून माहितीच होतं की तुम्ही आमच्याकडे पहिला कधीच नाही येणार. तेव्हा ती म्हणते, बरं बरं ठीक आहे, मी जाते आणि आता हा हार आहे ना तो पिहूला देते. तेवढ्यातच इथे पद्मा आग लावून आता घरी आलेली असते. ती म्हणते, काय गे उमा, काय गं काय चाललं आहे, एवढं लग्न झालं मुलाचं पण साधं तोंडसुद्धा गोड केलं नाहीस गं, साधा पेढासुद्धा दिला नाहीस. तेव्हा ती म्हणत असते, अगं 2-2 मुलं ती आता राहिली आहेत लग्नाची, बरोबर ना, एकच सून आली घरामध्ये आणि काय झालं बघ, मी म्हणाले होते ना घर तुटणार म्हणून. सून घरात आली आणि घरातला मुलगाच घराबाहेर गेला. काय बोलायचं गं,
म्हणजे मी म्हणते ते खरं झाले हो ना. तेवढ्यातच इथे भास्कर म्हणत असतो की शिवनाथची मान तर खाली गेलीच ताई. घरातल्या मुलाला बाहेर काढलं म्हणजे मान खाली गेलीच ना. तेव्हा इथे आता राघव आलेला असतो. तेव्हा लगेच उमा त्याला जोरात हाक मारते, राघव आलास तू. राघव, श्री आणि पिहू तिघेजण मंदिरामध्ये गेलेले असतात. तेव्हा ती म्हणते, ए राघव, मंदिरात आलास का तू जाऊन. तेव्हा तो म्हणतो, हो आलो आम्ही आई, आणि येताना देवाचा प्रसादसुद्धा आणलाय, हे बघ पेढे आणलेत. तेव्हा ती म्हणते, अरे बरं झालं पेढे आणलेस, दे बरं इथे. तुझ्या मावशीला आणि तुझ्या मामाला आहे ना आपल्या श्री आणि पिहूच्या लग्नाचे पेढे खायचे, तोंड गोड करायचं आहे. तेव्हा उमा म्हणते, ए ताई हे घे. उमाताई आता इथे पद्माला म्हणत असते, पद्माताई अगं पेढे घे ना, तू 2 पेढे घ्या, 2 पेढे घे. माझ्याकडे 2 आनंदाच्या बातम्या आहेत. एक म्हणजे माझी सून या घरामध्ये आली, घर जोडणारी सून भेटली आहे मला. आणि दुसरा म्हणजे माझा मुलगा राघव, ज्याला घरातून बाहेर काढलेला असं तू म्हणालीस, तो आता घरी परत आला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांनीच त्याला घरामध्ये परत घेतले, माहिती आहे तुला. तेव्हा इथे तू 2 पेढे खा. दादा तू पण पेढा घे ना. नाही तू काही घेणार नाहीस, तसं बी तुला गोड कमीच आवडतं नाही का. तेव्हा पद्मा म्हणते, तुला घर जोडणारी सून मिळाली आहे की तोडणारी, थोड्या दिवसांमध्ये तुला हे कळेलच. तुला फक्त मी आता एवढंच सांगेन की हे जे पेढे आहेत ना ते तुझ्याकडंच राहू दे, तुला त्याची गरज पडेल, मला ते नको, ठीक आहे. आणि ती निघून जाते. तेवढ्यातच इथे आलेली असते आता उमा मावशी. ती हार आणते आणि इथे आता उमाच्या हातामध्ये देते मंदा मावशी. आणि मंदा मावशी म्हणते की वरती बघ. तेव्हा उमाची आई वरती गॅलरीमध्ये उभी असते आणि ती खुणावत्याने म्हणते, तो हार मी दिलाय, माझ्या नातसुनेला दे. आणि तेव्हा इथे लगेचच उमा आपल्या आईच्या समोरच तो हार पिहूच्या हातामध्ये देते. आणि तेव्हा वरून आता आजी आशीर्वाद देते की सुखात राहा, आनंदाने संसार कर. तेव्हा इथे पिहू त्यांच्याकडे बघते. तिला खूपच कौतुक वाटतं की तिच्या सासूने, तिच्या आजीने तिला हा हार दिलेला असतो. रात्र झालेली असते, झोपायची वेळ झालेली असते. तेव्हा शिवनाथ म्हणतो, उमा आज ना बऱ्याच दिवसांनी मला शांत झोप लागणार आहे. ती म्हणते, का हो, एवढ्या दिवस तुम्हाला शांत झोप का लागत नव्हती. तेव्हा तो म्हणतो, अगं असं काय करतेस. म्हणजे मनातल्या मनात म्हणतो, मला माहिती आहे उमा मला मुद्दामून विचारतायत. तो म्हणतो, काही नाही, एक मोठं पेमेंट येणार होतं, ते आलं, त्यामुळे आता मला चांगली झोप लागणार आहे. तेव्हा उमा म्हणते, अच्छा मोठं पेमेंट आलं आहे म्हणून तुम्हाला झोप येते, की तुमचं कुणीतरी बाहेर गेलेलं ते घरी परत आले म्हणून तुम्हाला चांगली झोप आली आहे. तेव्हा इथे शिवनाथ म्हणतो, किती गप्पा मारता तुम्ही, चला झोपू द्या बरं मला आता. कारण त्याला कळलेलं असतं की उमाने बरोबर त्याच्या मनातलं ओळखलेलं आहे. त्यानंतर इथे पिहू खूपच इमोशनल आहे. जो आजीने हार दिलाय तो बघत बसलेली असते. तेव्हा इथे येतो श्री. श्री म्हणत असतो, ए माझे पिहू, ए माझे लाडके, काय गं काय झालं तुला. तेव्हा पिहू म्हणते की मला असं म्हणायचं आहे श्री, आजीने इतक्या प्रेमाने मला हार दिला, आशीर्वाद तर घेतला पाहिजे बाबा. तो म्हणतो, काय आजीचा आशीर्वाद शक्य नाही आहे, आपण ती रस्त्यामधली रेष ओलांडून तिकडे जाऊ शकत नाही. अगं ती मावशी, पद्मा मावशी आणि तो भास्कर मामा हे चांगले नाही आहेत अजिबात. तुझ्या आशीर्वादाने आधीसुद्धा खूप मोठा गोंधळ घातला आहे. लग्न जेव्हा केलं तेव्हा तुला आई आप्पांचा आशीर्वाद घ्यायचा होता आणि तिथे केवढा मोठा तमाशा झाला आठवतं आहे ना. तेव्हा इथे लगेच त्याला सगळं चित्र आठवतं. सगळं चित्र त्याच्या डोळ्यासमोर येऊन उभं राहतं. जेव्हा तो आशीर्वाद घ्यायला गेलेला असतो, नांदा सौख्य भरे असा आशीर्वाद दिल्यानंतर तिथे पद्मा त्याने म्हणते, डोक्यावरचं घुंगट काढ, डोक्यावरचं घुंगट काढ. तेव्हा तो म्हणतो, नाही नाही पिहू, तुझ्या आशीर्वादाच्या नादामध्ये खूप काहीतरी बिघडून जाईल. तेवढ्यातच इथे राघव म्हणत असतो, काही बिघडणार नाही आहे वहिनी, तुम्हाला आजीचा आशीर्वाद घ्यायचा आहे ना, तुम्हाला आजीचा आशीर्वाद नक्की मिळणार. तेव्हा तो म्हणत असतो, कसंच येणार आहेस रे तू आजीचा आशीर्वाद, एवढं सोपं वाटतं की काय तुला, आणि काही गरज नाही एवढं करायची. तेव्हा राघव म्हणतो, का गरज नाही आहे, मी आमच्या वहिनीसाठी एवढं करणारच. आणि तसं बी काय रे, जेव्हा घरातून मला बाहेर काढलं होतं तेव्हा घरी आणण्यासाठी तू काय प्रयत्न केलेस रे, काहीच नाही.
वहिनींना माहिती होतं मी घरी आलो तर आप्पा चिडतील, रागवतील, पण त्या एवढ्या मोठ्या रिस्कवरती मला इथे घेऊन आल्या आणि इथे आप्पांचा रागसुद्धा गेला आणि आणि आप्पांनी मला स्वतःहून घरामध्ये राहण्याची परवानगी पण दिली. मग आता माझी जबाबदारी आहे माझ्या वहिनीला हवं ते द्यायची. आप्पांनी नाही का वहिनीला चपाती नाही आली म्हणून सगळ्यांना चपाती बनवायला शिकवली. त्यामुळे इथे वहिनीला वाईट पण वाटलं नाही आणि तिला आनंदसुद्धा झाला आणि चपाती पण बनवता आली. त्यामुळे वहिनी काळजी करू नका. तुमचा हा धीर आहे ना राघव, तो तुम्हाला आज रात्री आजीचा आशीर्वाद देणार म्हणजे देणारच. आज आपलं मिशन आजीचा आशीर्वाद. तेव्हा ती म्हणते, पण मी काय म्हणते भाऊजी, तुम्ही मला आजच रात्री आजीचा आशीर्वाद कसा काय देणार? तो म्हणतो, वहिनी त्याचा विचार तुम्ही करू नका. ते समज या राघववरती सोडा. तुम्हाला फक्त आशीर्वाद हवाय ना, आज रात्री तुम्हाला तो आशीर्वाद मिळणार म्हणजे मिळणार. तुम्ही फक्त तयारीत राहा. असं इथे आता राघवने पिहूला सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये पिहू आता खुश असते, आनंदात असते. ती म्हणते, वा आता हा हार किती सुंदर दिसतोय. आज मला रात्री आजींचा आशीर्वाद घेता येणार आहे. माझा संसार सुखी होण्यासाठी मदत पण होईल. तेव्हा राघव फोन करतो आणि म्हणतो, वहिनी चला आपल्याला निघायचं आहे. मिशन आशीर्वाद आता सुरू करायचं आहे ना, चला या लवकर या. आणि तेव्हा त्याने फोन करून सांगितल्यानंतर पिहू आता आलेली असते. त्यानंतर इथे राघव धावत पळत तिथून बाहेर पडत असताना पद्मा त्याच्या मागे येते. तेव्हा तो बरोबर आता रूममध्ये घुसतो अन्विताच्या आणि बेडच्या बाजूला लपून बसलेला असतो. तेव्हा पद्माला वाटत असतं घरामध्ये कोणी आलंय का. आणि तेवढ्यातच राघव आता बघतो तर काय, अन्विता आपल्या रूममध्ये शांतपणे झोपलेली असते. अन्विताचा झोपतानाचा क्यूट चेहरा राघव आता बघतच असतो. ती आता छान आनंदाने झोपलेली असते आणि तिच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य असतं. आणि तिचा हा चेहरा बघत असताना राघव आता पूर्णपणे तिच्या चेहऱ्याकडे, तिच्या त्या स्माईलमध्ये गुंतून गेलेला असतो.